आलो नेताचा माहेरा भेटे रखुमाईचा बरा भेटे रखुमाईचा बरा भेटे रखुमाईचा बरा नेताचा माहेरा भेटे रखुमाईचा बरा भेटे रखुमाईचा बरा रखुमाई राम रे रे ना रे ना शेवट तो भला 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 भला शेवट तो भला
रखुमाईचा वरा समोर या समोर या पुढे सर पण बसा या समोर येऊन बसा म्हणजे पाठीमागच्यांना जागा राहील दुसरा माईक नाही घाल या समोर स्टँड आहे इथे स्टँड आहे स्टँड आहे इथे पुढे या ना पुढे या सगळे माग जागा राहिली पुढे सर का हो काका पुढे तुका म्हणे वाणी गेले आता ढेवधनी आलो निजाचा माहेरा भेटी रकुमाईच्या वरा महायोग पेठे तटे भीमरथम
वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदं भोज तेजस प्रदेशम विदिंद्रादिदेव सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी शेवट तो भला माझा बहुगुण झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार श्री पांडुरंगरायाच्या अस्थिमागाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली असे अनेक विशेषणांनी युक्त असलेले संत श्रेष्ठ श्री अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर भगवान व अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारांचा उत्कृष्ट असा हा 4 चरणांचा आणि मानवी जीवनामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाने आपला शेवट त्या ठिकाणी कसा गोड करून घ्यावा याचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन करणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो अत्यंत गरजेचा असतो. नवे नवे वक्त्याचं ते आद्य कर्तव्य असतं. म्हणून आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वच आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे व अन्य अन्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी मग त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील काही मंडळी असेल आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी असेल किंवा राजकीय क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते निमित्त कारण म्हणजे वैकुंठवासी नाथा कावजी कोळेकर बाबा या बाबांना आपल्यातून म्हणजे या इहलोकातली यात्रा संपवून परलोकाच्या यात्रेत विलीन होऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी बहुसंख्येने जमलेलो आहोत. सर्वात प्रथमतः मी माझ्या कुटुंबियाच्या व सकल वारकरी संप्रदायाच्या वतीने बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नवे नवे त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती जगन्यंत्या परमात्म्याच्या चरणावरती जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया किंवा म्या बोलविल्या वेदू बोले
म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चालिता. अरे संपूर्ण विश्वाचा चालक मालक असलेला तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती एक प्रार्थना अशी करतो की हे दया घना परमेश्वरा, अरे ज्याप्रमाणे वाटीभर दूध मागणाऱ्या उपमन्यूला तू क्षीराचा सागर दिलास, अरे बापाची मांडे मागणाऱ्या ध्रुव बाळाला तू आढळपद दिलंस. अरे एवढंच काय, तर स्तनामध्ये विष भरून तुला मारण्याकरता आलेली पुतना, तिला देखील सनकादिकांच्या योग्यतेचा मोक्ष दिला. ज्ञानोबाराय वर्णन करतात, तुवा सनकादिकांचे मनिमाने, सायुजे सौरसो दिधला पुतने, जी विषयाचे निस्तन पाने मारो आले. अरे स्तनामध्ये विष भरून मारण्याकरता आलेली पुतना, तिला देखील तू सनकादिकांच्या योग्यतेचा मोक्ष दिला. मग बाबा तर तुझी भक्ती करणारे होते, बाबा तुझं भजन करणारे होते, तुझी पूजा अर्चना करणारे होते, तुला मानणारे होते. मग बाबांना नाही त्या ठिकाणी मोक्ष दिला तरी चालेल, फक्त आणि फक्त बाबांना तुझ्या चरणाजवळ जागा दे, नव्हे नव्हे तुझ्या स्वस्वरूपामध्ये बाबांना विलीन करून घे. हीच खऱ्या अर्थाने बाबांना सर्वात मोठी भावपूर्ण श्रद्धांजली असेल. विठ्ठल विठ्ठल. हो हो, बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वच या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता जमलेलो आहोत. बाबांच्या पश्चात बाबांचा भरलेला परिवार आहे. बाबांच्या सर्वात प्रथमतः बाबांच्या पत्नी. महाराज, पत्नी या शब्दाला आपल्या ग्रामीण भागामध्ये बायको या शब्दाने संबोधल्या जातं आणि बायको या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे महाराज. बा म्हणजे पतीच्या बाजूने भक्कमपणाने उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरे जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठी नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी आपलं जीवन आपलं आयुष्य त्या ठिकाणी वेचणारी, तिला खऱ्या अर्थाने बायको असं म्हणतात. अशा बाबांच्या पत्नी गंगा भागीरथी चहाबाई नाथा कोळेकर, त्याचप्रमाणे बाबांचे एक बंधू म्हणजे भाऊ. आणि महाराज, भाऊ हा शब्द जर आपण उलटा वाचला तर आपल्या लक्षात येईल, तो होतो उभा. म्हणजे भावाच्या कोणत्याही संकट काळामध्ये भावाच्या पाठीमागे भक्कमपणाने जो उभा राहतो त्याला खऱ्या अर्थाने भाऊ असं म्हणतात, त्याला खऱ्या अर्थाने भाऊ असं म्हणतात. आणि असे बाबांचे एक बंधू मुक्ता कावजी कोळेकर, त्याचप्रमाणे बाबांच्या भगिनी, किती भगिनी बाबांना, नाही भगिनी किती, बाबांच्या 4 भगिनी. बाबांवर अत्यंत, आताच काल दिवाळी सण झाला, आता उद्या भाऊबीज आहे. खऱ्या अर्थाने आपल्या लक्षात येईल, भाऊबीज आला की त्या ठिकाणी भावा आणि बहिणीचं प्रेमाचं नातं कसं असतं हे भाऊबीजेला कळत असतं. अशा बाबांवर नितांत प्रेम करणाऱ्या बाबांच्या 4 भगिनी, त्याचप्रमाणे बाबांच्या कन्या असतील, नाही कन्या नाही ना, कन्यात किती, 3 कन्या. 3 कन्या बाबांवर नितांत प्रेम करणाऱ्या. असं म्हणतायत की आपल्या जीवनातून आपली आई गेल्यानंतर आपल्या आईचा जेवढा हात आपल्या डोक्यावर प्रेमाने मायेने फिरत असतो, तेवढ्या आपल्या आईच्या नंतर तेवढाच प्रेमाने तेवढ्याच वजनाचा आपल्या तोंडावरून आपल्या डोक्यावरून हात फिरणारा दुसरा आपल्या जीवनातली दुसरी स्त्री, ती आई म्हणजे कोण असेल तर ती आपली कन्या असते. अशा बाबांवर नितांत प्रेम करणाऱ्या बाबांच्या 3 कन्या, बाबांचे पुतणे असतील, जावई असतील, भरलेला परिवार आहे. आणि विशेष सांगायचं जर झालं तर या ठिकाणी बाबांचे 3 चिरंजीव आहेत. मी चिरंजीव मुद्दाम पाठीमागे ठेवले. खऱ्या अर्थाने बाबांचे पहिले चिरंजीव आहेत ते म्हणजे भाऊसाहेब मामा कोळेकर, आमचे मामा आहेत, नात्याने मामा लागतात ते. आज खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये मामाने खूप मोठी उंच भरारी घेतलेली आहे. नवे नवे संतांच्या युक्तीप्रमाणे जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी द्यावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. हजारो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घडवण्याचं कार्य ठाणे सारख्या शहरामध्ये मामा करत आहेत. असे बाबांचे थोरले चिरंजीव. तारीख घेतल्यापासून कमीत कमी 3-4 वेळेस मामाने मला आठवण करून दिली. त्याचप्रमाणे बाबांचे दुसरे जे चिरंजीव आहेत, आज
त्या ठिकाणी अतिशय प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. अतिशय सुंदर अशी शेती त्या ठिकाणी करताहेत आणि शेती करून सर्वस्वी जबाबदारी ते आपल्या खांद्यावर घेतात. ते बाबांचे दुसरे चिरंजीव दिनकर नाथा कोळेकर आणि विशेष म्हणजे तिसरे चिरंजीव जे आहेत ते म्हणजे शंकर मामा कोळेकर. महाराज शंकर मामांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय सुंदर असं कार्य त्या ठिकाणी करताहेत. राजकीय क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, आपणा सर्वांना ज्ञात आहे. कोणाला कितीही अडचण येऊ द्या, त्या ठिकाणी त्यांची अडचण दूर करण्याचं कार्य त्या ठिकाणी शंकर मामा करतायत. असे हे बाबांचे तीनही चिरंजीव. महाराज बाबा हयात असताना या तीनही चिरंजीवांनी बाबांची सेवा केली आणि बाबा गेल्यानंतर देखील या माध्यमातून खऱ्या अर्थाने ते त्यांची सेवा करतायत आणि हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे महाराज. कारण जोपर्यंत आपण लहान असतो तोपर्यंत आपली सर्वस्वी जबाबदारी आई वडिलांची असते. मग आई वडील त्या ठिकाणी वयोवृद्ध झाल्यानंतर किंवा आई वडील जायच्या अगोदर त्या ठिकाणी मुलांनी आई वडिलांची सेवा करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य असतं. ज्याप्रमाणे आपण लहान असतो, लहानाचे मोठे होईपर्यंत, दोनाचे चार होईपर्यंत सर्वस्वी जबाबदारी खऱ्या अर्थाने आई वडील आपली घेत असतात. मग आई वडील वयोवृद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची जबाबदारी घेणं हे आपलं त्या ठिकाणी मुलांचं कर्तव्य असतं महाराज. पण आता शोकांतिका अशी आहे महाराज, आई वडील त्या ठिकाणी आपल्याला कुठे पाहायला मिळतात? वृद्धाश्रमामध्ये पाहायला मिळतात. मला एक त्या ठिकाणी त्या मुलांना सांगावंसं वाटतं, अरे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लव्ह मॅरेज करा नाहीतर अरेंज मॅरेज करा, हरकत नाही, पण आई वडिलांना मात्र त्या ठिकाणी वृद्धाश्रम नावाचं गॅरेज कधी दाखवू नका. आणि अलीकडे तर एक आणखी एक शोकांतिका अशी आहे की त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा करायची तर लांबच, पण आई वडिलांना मारत त्या ठिकाणी डोकूनही पाहायला तयार नाही आणि स्वतः काशीच्या ट्रिपा करतायत. काय आहे हो काशीला? काशीला काय आहे? काशी विश्वेश्वर भगवान आहे. बरं, काशीला गेल्यानंतर काय मिळतंय हो? मोक्ष मिळतोय. पण नुसतं गेल्याने मोक्ष नाही मिळत, काशीला मारावं लागतं, देह ठेवावा लागतो. ज्ञानोबारांनी काय सांगितलंय? सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेविसी किर शरीरे लोन कीजे. किंवा जगद्गुरु तुकोबारांनी काय सांगितलं? आपल्या कंटिन्यू राहू द्या. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. काय सांगितलं महाराजांनी? अरे माय बाप हेच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वात मोठी आपली काशी आहे महाराज. कुठं काशीला जायची गरज नाहीये. काशीला गेल्यानंतर मोक्ष मिळत असतो, पण मरावं लागतं मग मोक्ष मिळतो. पण तीच काशी जर आपल्या घरामध्ये असेल तर काशीला जायची गरजच नाही महाराज.
कारण आपले आई वडील हेच खऱ्या अर्थाने आपल्यासाठी सर्वात मोठी काशी आहे. नवे नवे तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा खऱ्या अर्थाने आपल्या घरातला विठ्ठल आहे महाराज. आणि ती रुक्मिणी माता म्हणजे आपल्या घरातली आई आहे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप म्हणजेच खऱ्या अर्थाने आपले आई बाप आहे. तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे, तुका म्हणे माय बापे. अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. किंवा तुका म्हणे माय बापे आणि अवघे देवाची स्वरूपे. आपले आई वडील हेच आपल्यासाठी सर्वात मोठी काशी आहे महाराज. आणि आज खऱ्या अर्थाने या तीनही चिरंजीवांनी त्याच आई वडिलांना आपली काशी समजून त्या ठिकाणी त्यांचे हयात असताना सेवा केली आणि वडील गेल्यानंतर देखील या माध्यमातून त्यांची सेवा करतात. आणि हे कुणीही करत नाही महाराज. कारण मुलं त्या ठिकाणी आई वडिलांच्या संस्कारावर अवलंबून असतात. नवे नवे आई वडिलांच्याच पाप पुण्यावर त्या ठिकाणी मुलं अवलंबून असतात महाराज. शास्त्र सांगतंय, काय सांगितलं शास्त्रांनी? उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता अदातु वंशदोषेन आत्मदोषेन दरिद्रता. उन्मत्तो मातृदोषेन, मुलं जर त्या ठिकाणी उन्मत्त जर जन्माला आले ना दादा, तर समजायचं त्या ठिकाणी आईचं पाप आहे. उन्मत्तो मातृ दोषेन पितृदोषेन मूर्खता. मुलगा जर त्या ठिकाणी मूर्ख जन्माला आला तर बापाचं पाप समजावं. अदातु वंश दोषेन, मुलगा जर त्या ठिकाणी कंजूस जन्माला आला तर वंशाचं पाप समजावं. आणि मूर्ख जर उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता अदातु वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. जर दरिद्री मुलगा जन्माला आला तर त्या मुलाचं पाप समजावं. आता याच्या उलट ऐका, मुलगा जर शिलवान जन्माला आला तर आईचं पुण्य समजावं. मुलगा जर विद्वान जन्माला आला तर बापाचं पुण्य समजावं. मुलगा जर उदार जन्माला आला तर वंशाचं पुण्य समजावं. आणि मुलगा जर भाग्यवान जन्माला आला तर स्वतः त्या मुलाचं पुण्य समजावं. आणि असे शिलवान, विद्वान, उदार आणि भाग्यवान मुलं जेव्हा जन्माला येतात तेच खऱ्या अर्थाने आपल्या आई वडिलांची सेवा करत असतात. आणि त्यांची जर सेवा जर केली तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की त्या अशा मुलांचा हरी आम्हाला काय हरी वाटे देवा, वाटे देवा, हरी वाटे देवा, हरी वाटे देवा, वाटे देवा, कोळे कन्या पुत्र होते जे सात्विक आणि तयाचा हरीख वाटे देवा. खऱ्या अर्थाने त्या मुलांचा हरीख तुम्हा मला होतो यात नवल नाही महाराज. देवाला सुद्धा त्याचा हरीख होतो. नवे नवे त्यांचा सेवा करण्याची संधी सुद्धा तुकोबाराय मागतात महाराज. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणून असे मुलं जेव्हा जन्माला येतात ना महाराज, कारण एक लक्षात ठेवा महाराज, कोणाचेही मुलं संस्काराने त्या ठिकाणी युक्त होत नाही महाराज, कोणाचेही नाही होत. कारण शास्त्रांनी सुद्धा सांगितलं आणि संतांनी सुद्धा सांगितलंय महाराज. काय विठ्ठल विठ्ठल
महाराज तुमच्या खिशामध्ये किती करोडो रुपये आहे याला जीवनामध्ये काहीच किंमत नाही महाराज. तुमचे मूल संस्काराने आणि शिक्षणाने किती प्रगल्भ आहे याला जीवनामध्ये फार मोठी किंमत आहे. आज खऱ्या अर्थाने बाबांचे हे तीनही चिरंजीव आपापल्या क्षेत्रामध्ये निपुण आहेत. आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उच्चांक त्या ठिकाणी गाठलेला आहे महाराज. आणि असे मुलं त्या ठिकाणी बाबांची सेवा करतायत. बाबा हयात असताना त्यांनी त्यांची सेवा केली आणि बाबा गेल्यानंतर देखील या माध्यमातून त्यांची सेवा करतायत. हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे महाराज. कारण मी आता सांगितलंय आई वडिलांशिवाय दुसरं मोठं दैवत आपल्या जीवनामध्ये दुसरं कोणतंच नाहीये. म्हणून आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा करणं आणि आई वडील गेल्यानंतर या माध्यमातून त्यांची सेवा करणं ही सगळ्यात मोठी आपली जबाबदारी आहे. कारण आपल्या आई वडिलांचे आपल्यावर एवढे अनंत उपकार असतात महाराज. आता शोकांतिका अशी आहे महाराज, त्या ठिकाणी आपण फक्त आईचे गोड कौतुक गात असतो, आईचंच वर्णन करत असतो, आईला मायेचा सागर म्हणत असतो आणि बाप मात्र त्या ठिकाणी पाठीमागे राहत असतो. त्या बापाला कोणी विचारत नाही. आईचं तोंड भरून वर्णन केलं जातं, आईला मायेचा सागर म्हटलं जातं, आईला नभीची चांदणी म्हटलं जातं. अवश्य आहे महाराज, आई मायेचा सागरच आहे. पण आईला जेवढं महत्व आहे ना दादा, तेवढं महत्व बापाला सुद्धा दिलं पाहिजे महाराज. कारण बाप म्हणजे पडद्यामागचा कलाकार असतो महाराज. अरे ज्याप्रमाणे आईला आपल्या डोळ्याच्या जागेवर देवाने डोळे दिले, त्याप्रमाणे बापाला सुद्धा त्या ठिकाणी डोळ्यांच्याच जागेवर डोळे दिले. आईला रडण्याची परवानगी डोळ्यातून दिली ना महाराज, तशी बापाला डोळ्यातून रडण्याची परवानगी नाही दिली देवाने. बाप रडत नाही असं नाही, पण आपल्याला बाप त्या ठिकाणी रडताना दिसत नाही म्हणून आपल्याला बाप दूरचा वाटतो. बाप आपल्याला त्या ठिकाणी काम सांगतो, मारझोड करतो, ओरडतो म्हणून आपल्याला बाप दूरचा वाटतो. पण एक लक्षात ठेवा महाराज, अरे नारळ हा वरून कठीण जरी असला तरी पण आतमध्ये फोडल्यानंतर, तो नारळ फोडल्यानंतर आतमध्ये गोड पाणी आणि गोड खोबरं देणारा तो नारळच असतो. त्या नारळाला मात्र आपण सहज विसरून जातो. अरे फणस वरून काटेरी असतो, पण आतमध्ये कापल्यानंतर तो आतमध्ये अतिशय गोड गरे देणारा, अमृतासारखे गोड गरे देणारा तो फणसच असतो. त्या फणसाला मात्र आपण सहज विसरून जातो. बाप म्हणजे नेमका काय असतो हो? अरे बाप म्हणजे काय असतो हेच मे जून महिन्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस असावे, 12-1चा सुमार असावा, अनहोनी पायाने डांबरी रस्त्याने चालत असावं. अरे वरून उन्हाचे चटके लागतात, खालून पाय भाजतात, पायाला फोड आलेले आहे. अनहोनी पायाने रस्त्याने जात असताना त्या ठिकाणी असह्य वेदना त्या जीवाला होत आहेत. कासावीस झालेला तो जीव त्या ठिकाणी समोर बघतोय की समोर एक वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाच्या सावलीच्या अपेक्षेने त्या ठिकाणी तो जीव पळत जातो आणि त्या वटवृक्षाच्या सावली खाली उभा राहतो. आणि त्या वटवृक्षाच्या सावली खाली उभा राहिल्यानंतर त्या जीवाला जो आनंद होणार आहे ना महाराज, तो आनंद म्हणजे आपल्या घरातला आपला बाप जिवंत असल्याचा आनंद आहे दादा. आपला बाप जिवंत असल्याचा आनंद. ज्या वेळेला तो जीव खऱ्या अर्थाने त्या सावलीला उभा राहतो, त्या सावलीला उभा राहिल्यानंतर त्याला जो आनंद होणार आहे ना महाराज, तो आनंद म्हणजे आपल्या घरातला आपला बाप असल्याचा आनंद आहे, आपला बाप जिवंत असल्याचा आनंद आहे. अरे तेच मे जून महिन्याचे कडक उन्हाळ्याचे दिवस असावे, अनहोनी पायाने डांबरी रस्त्याने चालत असावं. 12-1चा सुमार आहे, वरून सूर्य तापलेला आहे, वरून ऊन लागते, खालून पाय भाजतात, पायाला फोड आलेले आहे, असह्य वेदना त्या जीवाला होत आहेत. अशा वेळेला त्या जीवाच्या लक्षात आलं की समोर वटवृक्ष आहे
आणि त्या वटवृक्षाच्या सावलीच्या अपेक्षेने त्या जीवाने पळत जावं आणि त्या ठिकाणी जाऊन पाहावं तर तो वटवृक्ष मात्र कोलमडून पडलेला असावा. आणि मग मात्र त्या ठिकाणी त्या वटवृक्षाकडे पाहिल्यानंतर, त्या कोलमडलेल्या वटवृक्षाकडे पाहिल्यानंतर त्या जीवाला जे दुःख होणार आहे ना महाराज, ते दुःख म्हणजे आपल्या घरातला बाप गेल्याचं दुःख आहे. अरे आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यानंतर मात्र मिळत नाही. बाप तो बापच असतो दादा. अरे प्रत्येक वेळेला आपण आईचे गुणगोडवे गात असतो, आईचं कोड कौतुक करत असतो आणि बाप मात्र त्या ठिकाणी पाठीमागे राहत असतो. अरे त्या ठिकाणी स्वतःचे कपडे जरी फाटले तरी कधीच तो नवीन कपडे घेत नाही. मुलांसाठी बाप नेमकं काय काय करत असतो. अरे स्वतःची बनियान जर फाटली तर ठिगळं देऊन नव्हे गाठणी देऊन ती 4-2 दिवस त्या ठिकाणी ती बनियान धारण करत असतो. पण आपल्या मुलांना मात्र नवीन कपडे घेण्यासाठी 1000-2000ची नोट मोडणारा बापच असतो. आणि त्याच बापाला मात्र आपण सहज विसरून जातो. शोकांतिका आहे. अरे त्या बापाची जर चप्पल तुटली तर त्या ठिकाणी चंभाराकडे जाऊन 4-2 खेळे मारून 1-2 महिने त्या चप्पलवरती वागवतो. पण आपल्या मुलांना नवीन शूज घेण्यासाठी 1000-2000ची नोट मोडणारा बाप मात्र आपण सहज विसरून जातो. शोकांतिका आहे. अरे त्या बापाच्या दाढीचा साबण जर संपला ना दादा, कधी नवीन साबण आणत नाही. कपड्याच्या साबणाने त्या ठिकाणी तो बाप दाढी खरवडत असतो. पण आपल्या मुलांना सलून मध्ये जाण्याकरता, हेअरस्टाईल करण्याकरता 100-200ची नोट मोडणारा बापच असतो. त्या बापाला मात्र आपण सहज विसरून जातो. शोकांतिका आहे. काय करत नाही हो आपल्या जीवनामध्ये तो बाप. अरे रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचे काड, रात्रंदिवस राबतो आणि फक्त आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी रात्रीचा दिवस करणारा तो बापच असतो महाराज. कारण या जगाच्या पाठीवर सर्वात स्वाभिमानी जात कोणती असेल ना दादा, ती फक्त बापाची जात आहे. कारण मी मागाशी सांगितलं, तुमच्या खिशामध्ये किती करोडो रुपये आहे याला जीवनामध्ये काही किंमत नाहीये महाराज. फक्त तुमचे मुलं संस्काराने किती युक्त आहे, शिक्षणाने किती प्रगल्भ आहे, याला जीवनामध्ये फार मोठी किंमत आहे, फार मोठी किंमत आहे. मुलांनी त्या बापाला भरपूर इस्टेट दिली पाहिजे, पैसा दिला पाहिजे, ही अपेक्षा त्या बापाच्या अंतःकरणामध्ये कधी नसते. फक्त आणि फक्त रस्त्याने जर जात असेल तर त्या ठिकाणी जर कोणी विचारलं ना कोणाचा मुलगा आहे, तर छाती ठोकपणाने सांगता आलं पाहिजे की हा माझा मुलगा आहे. कारण या जगाच्या पाठीवर त्या बापाला काही अपेक्षित नाही, फक्त आणि फक्त मुलांनी आपला त्या ठिकाणी स्वाभिमान टिकवावा, ही अपेक्षा त्या बापाच्या अंतःकरणामध्ये असते. दिवसाची रात्र हडाचे काढा करत असतो, केवळ आणि केवळ आपल्या मुलांसाठी रात्रीचा दिवस करत असतो. काय असतो हो तो बाप, लक्षात येईल ना आपल्या त्या ठिकाणी तो बाप आपल्यासाठी काय करत असतो. एक छोटासा प्रसंग सांगून जाईल, लक्षपूर्वक ऐका. शिक्षक असलेला बाप आहे, छोटस कुटुंब आहे, एकुलता एक मुलगा आहे. 5वी-6वीला जाणारा तो मुलगा मुलांसोबत शाळेमध्ये जातोय.
त्याचे मित्र त्या ठिकाणी त्यांचे मित्र श्रीमंत असलेले बाप शिक्षक आहे, पण टेम्परवारी नोकरी करणारा तो बाप शिक्षक असलेला बाप आहे. अगदी 10-5 हजारामध्ये त्या ठिकाणी आपलं कुटुंब चालवतोय, आपली उपजीविका भागवणारा बाप आहे. पण मोठ्यांच्या मुलामध्ये तो मुलगा जातो आणि त्या ठिकाणी मुलांनी जर नवीन कपडे घेतले तर तो मुलगा घरी येतो आणि बाबाला म्हणतो, बाबा माझ्या मित्राने नवीन कपडे घेतले, बाबा मला सुद्धा नवीन कपडे पाहिजे. पण त्या बापाला जाणीव आहे की आपली नोकरी थोडी आहे, एवढ्या त्या ठिकाणी एवढ्या पैशावरती आपलं कुटुंब भागवायचं आहे. बाप सांगतो की बाळा आपली परिस्थिती नाही आहे एवढी, आणि तुझ्या अंगावरती अजून त्या ठिकाणी नवीन कपडे आहेत, ते काय अजून जुने झाले नाही. आताच दिवाळीला तुला त्या ठिकाणी कपडे घेतलेले आहे, ते जुने झाल्यानंतर ते फाटल्यानंतर तुला कपडे घे बाळा. पण महाराज त्या ठिकाणी छोटासा मुलगा आहे, 5वी-6वीला नासमज असलेला मुलगा आहे. तो मुलगा तसाच शाळेत जातो. शाळेमध्ये गेल्यानंतर जर मित्रांनी त्या ठिकाणी नवीन सायकल घेतली तर तो मुलगा घरी येतो आणि बापाला म्हणतो, बाबा माझ्या मित्राने नवीन सायकल घेतली, मला सुद्धा सायकल पाहिजे. पण त्या शिक्षक असलेल्या बापाच्या लक्षात येतं की जर या ठिकाणी त्या मुलाला आता जर आपण नाही थांबवलं तर कालांतराने हा प्रत्येक वेळेला कोणी काही जरी केलं तर त्या वेळेला तो आपल्याला मागत राहील. आणि मग महाराज त्या ठिकाणी त्या शिक्षक असलेल्या बापाने मुलाला सांगितलं, हे बाप सायकल अजून ती काय जुनी झालेली नाहीये, आहे ती सायकल वापर. जुनी झाल्यानंतर त्या ठिकाणी मी तुला सायकल घेईल, तोपर्यंत हीच सायकल तुला वापरावी लागेल. महाराज त्या मुलाला राग येतो बापाचा. काही मुलांनी त्या ठिकाणी घेतल्यानंतर बापाकडे मागणी केल्यानंतर बापाने सांगावं तुला मिळणार नाही, आहे ते वापर. एवढंच काय तर त्या ठिकाणी मुलावर संस्कार व्हावे, नवे मुलाला त्या ठिकाणी चांगलं वळण लागावं याच्यासाठी बाप त्या ठिकाणी शिक्षण देत होता. आणि ज्या गल्लीमध्ये राहत होते त्या गल्लीमध्ये जर कोणाचे कपडे वाळत घातलेले जर खाली पडलेले जर असेल त्या ठिकाणी बापाने सांगावं, बाळू ते कपडे उचलून वरती ठेवू. त्या मुलाला राग येतो, अरे दुसऱ्याचे कपडे आहे आणि मला हे कपडे उचलायला सांगतोय हा बाप. पण नाविलाज असतो त्या ठिकाणी तो मुलगा ते कपडे उचलतो, वळणीवर ते वाळत घालतो. एक टाळ वळणीवर वाळत घातल्यानंतर त्या मुलाला त्या बापाचा खूप राग येतो. महाराज दुसऱ्याचे काम मला नको ते काम हा बाप मला सांगतोय. एवढंच काय, जर शेजारच्या दरवाजावर जर चपला पालथ्या उताने जर पडलेल्या जर असेल तर त्या बापाने सांगावं, बाळू त्या चपला सरळ कर. तो मुलगा म्हणतो, अरे हा कुठला न्याय आहे, दुसऱ्याच्या चपला सरळ करण्यासाठी मला सांगताय. त्या मुलाला त्या बापाचा फार राग येतो. महाराज नको ते काम मला सांगतोय हा बाप. कधी काळी जर मुलं क्रिकेट खेळण्यासाठी जर आले, मुलगा त्या ठिकाणी जर टीव्ही पाहत असेल, टीव्ही चालू आहे, फॅन चालू आहे, मुलं आल्यानंतर तो मुलगा त्यांच्या सोबत खेळायला जातो, टीव्ही चालूच ठेवून जातो. बाप आल्यानंतर पाहतोय तर टीव्ही चालू आहे, फॅन चालू आहे आणि मुलगा मात्र खेळायला निघून गेला, क्रिकेट खेळायला निघून गेला. बाप ज्या ठिकाणी मुलगा खेळत होता त्या ठिकाणी जातो आणि बाळूला सांगतो, बाळू अरे तुला लाज वाटत नाही का? अरे टीव्ही चालू आहे, फॅन चालू आहे, हे लाईट बिल काय तुझा बाप भरणार आहे का? मुलांमध्ये त्याचा पान उतारा केल्यानंतर त्या ठिकाणी मुलाला त्या बापाचा फार राग येतो. महाराज अरे नको ते काम सांगतोय, नको त्या ठिकाणी जाऊ नको म्हणतो, असं करू नको तसं करू नको, किती टॉर्चर करतोय, किती मारझोड करतोय, किती रडवतोय मला हा बाप. म्हणून त्या मुलाने एक निर्णय घेतला की बास म्हटला, आतापर्यंत या बापाचं फार सहन केलंय पण आता अजिबात सहन करायचं नाही. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून त्या ठिकाणी तो शिक्षणाने समृद्ध होऊ लागला. 10वी 11वी 12वी इंजिनियर कंप्लीट केलं आणि फक्त एका कॉल यायची वाट पाहत होता. आणि कर्मधर्म संयोगाने त्या ठिकाणी त्याला कॉल देखील आला, त्याला आनंद झाला. त्याने आईला सांगितलं, आई मला इंटरव्ह्यू साठी कॉल आलेला आहे. आईने सांगितलं, जा बाळा आतमध्ये देवाचं दर्शन घे, तुझ्या बापाचं दर्शन घे आणि इंटरव्ह्यूला खुशाल जा. मुलगा आतमध्ये देवघरामध्ये गेला आणि देवघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी देवाला प्रार्थना केली आणि देवाला सांगितलं, हे दयाघना परमेश्वरा, आतापर्यंत मी तुझ्याकडे काही नाही मागितलं देवा, फक्त आता एकच मागणं माझं तुझ्याकडे असं आहे देवा, मला फक्त आणि फक्त या इंटरव्ह्यू मध्ये पास होऊ दे. या किटकिट्या आणि खडूस बापाच्या तावडीतून मला सुटायचं आहे देवा. तुला
किलो पेढे देतो देवा, पण मला या इंटरव्ह्यू मध्ये पास होऊ दे. देवाचं दर्शन घेतलं, बापाला लांबूनच नमस्कार केला, आईचं दर्शन घेतलं, सायकलला टांग मारली आणि ज्या बिल्डिंग मध्ये इंटरव्ह्यू चालू होता, 5व्या मजल्यावर त्या ठिकाणी इंटरव्ह्यू चालू होता, त्या मुलाने खाली सायकल लावली पार्किंग मध्ये. पण त्या ठिकाणी पाहिल्यानंतर बाकीच्या मुलांच्या सर्व सायकल अस्ताव्यस्त वाकड्या तिकड्या पडलेल्या दिसल्या. पण त्याच्या रक्तामध्ये बापाचे संस्कार होते महाराज. त्या मुलाने त्या बाकीच्या सगळ्या सायकली सरळ केल्या, व्यवस्थित लावल्या. दुसऱ्या मजल्यावर आल्यानंतर मुलांच्या धक्काबुक्कीमध्ये काही झाडाच्या कुंड्या खाली पडलेल्या होत्या. त्या मुलाच्या संस्काराप्रमाणे, बापाने दिलेल्या संस्काराने नियमाने त्या मुलाने त्या सर्व कुंड्या उचलून वरती ठेवल्या. तिसऱ्या मजल्यावरती आला, काही कपडे वाळत खाली पडलेले होते, ते सर्व कपडे त्याने वल्लीवरती टाकले. चौथ्या मजल्यावरती आला, सर्व रूम त्या ठिकाणी उघड्या होत्या, फॅन चालू होते, लाईट चालू होते. बापाच्या संस्काराप्रमाणे त्या मुलाने आतमध्ये गेला, प्रत्येक फॅनचा आणि लाईटचं बटन बंद केलं, दरवाजे खिडक्या बंद केल्या आणि 5व्या मजल्यावरती इंटरव्ह्यूच्या रूम पर्यंत, ऑफिस पर्यंत जाऊन पोहोचला. पाहतो तर काय, त्या ठिकाणी बाकीच्या मुलांच्या चपला सगळ्या अस्ताव्यस्त वाकड्या तिकड्या पालथ्या पडलेल्या होत्या. बापाच्या संस्काराप्रमाणे त्या मुलाने त्या सर्वच्या सर्व चपला सरळ केल्या आणि आतमध्ये जाऊन पाहतोय तर काय, सर्व ऑफिस त्या ठिकाणी मुलांनी भरलेलं होतं. त्याला बसायला सुद्धा जागा नव्हती. एका मागून एक मुलगा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन जात होता. शेवटी त्याचा नंबर आला आणि मग महाराज त्या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या ऑफिसच्या दरवाजापर्यंत तो मुलगा गेला आणि त्या मुलाने सरांना विचारलं, साहेब मी आय कमीन सर? सरांनी सांगितलं येस कमीन. आतमध्ये मुलगा गेला. मुलगा आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी साहेबांनी विचारले, बोल बाळा काय नाव आहे तुझं? त्याने नाव सांगितलं, कुठून आला, सर्व काही सांगितलं. आणि मग मात्र त्या ठिकाणी साहेबाने विचारलं, बाळा तू इंटरव्ह्यू देण्यासाठी सज्ज आहेस का? त्या मुलाने डोळे घट्ट झाकले आणि त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची प्रार्थना केली की हे दयाघना परमेश्वरा, अरे आतापर्यंत तुझ्याकडे मी काहीच मागितलं नाही, तुला आता 1.25 किलो नाही रे देवा, तुला आता 5 किलो पेढे देतो, फक्त आणि फक्त मला या इंटरव्ह्यू मध्ये पास होऊ दे. या किटकिट्या आणि खडूस बापाच्या तावडीतून मला सुटायचं आहे. तुला 1.25 नाही तर 5 किलो पेढे देतो देवा, फक्त मला या इंटरव्ह्यू मध्ये पास होऊ दे. अशी प्रार्थना डोळे झाकून केल्यानंतर साहेबांनी त्याच्या समोर असा लिफाफा धरलेला. त्याने डोळे उघडून बघितलं तर त्या ठिकाणी तो लिफाफा, मुलगा त्या ठिकाणी चक्रावून गेला. मुलगा म्हटला, साहेब तुम्ही तर मला कुठलाच प्रश्न विचारला नाही, कुठलाच इंटरव्ह्यू मी मला दिला नाही आणि तुम्ही डायरेक्ट माझ्या समोर लिफाफा धरलाय. त्यावेळेला त्या साहेबाने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे महाराज. साहेबाने सांगितलं, बाळा तुला माहिती नसेल, तुझा आजचा हा इंटरव्ह्यू तुझ्या गुणांचा नाही तर तुझ्या संस्काराचा हा इंटरव्ह्यू आहे. कारण तुला माहिती नसेल, ज्या वेळेला तू पार्किंग मध्ये सायकल लावली, पार्किंग पासून तर ऑफिस पर्यंत सर्व सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे. ज्या वेळेला तू पार्किंग मध्ये सायकल लावली, बाकीच्या सगळ्या सायकली अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या, तू सरळ केल्या. वरती आला, काही कपडे वाळत घातलेले तू त्या ठिकाणी सरळ व्यवस्थित ठेवले. काही झाडाच्या कुंड्या मुलांच्या धक्काबुक्कीमध्ये खाली पडलेल्या होत्या, त्या सरळ करून ठेवल्या. अरे एवढंच काही, 4थ्या मजल्यावरती आल्यानंतर त्या ठिकाणी बाकीचे सर्व फॅन लाईट चालू होते, दरवाजे उघडे होते. तू प्रत्येक रूम मध्ये जाऊन फॅन दरवाजे बंद करून ठेवले आणि मग मात्र त्या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या ऑफिस पर्यंत येऊन पोहोचला. तर तुला बसायला सुद्धा जागा नव्हती बाळा, तरी पण तो उभा राहिला, हिंमत हरला नाही. म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की बाबा तुझ्यासारखा मुलगा आमच्या कंपनीला नोकर म्हणून नाही तर मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी अपेक्षित आहे. उद्यापासून तो कामावर हजर होऊ शकतोस. त्यावेळेला बापाच्या शिक्षणाची एक एक आठवण त्या मुलाला येत होती. याच्या अगोदर तो मुलगा म्हणत होता की या खडूस बापाच्या तावडीतून मला सुटायचं आहे. त्याच्यासाठी देवाला 5 किलो पेढ्याची मागणी केली होती, देवाला प्रार्थना केली होती. मुलाच्या अंतकरण त्या ठिकाणी दाटून आलं. महाराज त्या ठिकाणी मुलाने सायकलला टांग मारली आणि घरी आला, दरवाजावर थाप मारली. आईने दरवाजा उघडला आणि रडक्या आवाजामध्ये मुलाने विचारलं, आई बाबा कुठे आहे? त्यावेळेला आईला विचारलं, बाळा तू रडतोय, काय झालं तुला रडायला? मुलाने सांगितलं, काही नाही आई, माझे बाबा कुठे आहेत ते सांग मला पहिलं. काही नाही, आतमध्ये पेपर वाचलाय, जा आतमध्ये. मुलगा पळत गेला महाराज आणि पळत पळत जाऊन बापाच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला.
बापाच्या पायाला आलिंगन दिलं, बापाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि आपल्या अश्रू नयनाने बापांच्या पायाचा अभिषेक केला महाराज. बापाच्या पायाला गरम पाण्याचा स्पर्श जाणवला आणि बापाने विचारलं, अरे बाळा, तू इंटरव्ह्यू देण्यासाठी गेला होतास ना आणि तू रडतोय, काय झालं तुला रडायला? अरे तू इंटरव्ह्यू देण्यासाठी गेला होता, नापास झाला म्हणून रडतोय का? नाही बाबा, अरे नापास झाला म्हणून रडू नको, काळजी करू नको. एका इंटरव्ह्यू मध्ये नापास झाला म्हणून काय झालं? दुसरा इंटरव्ह्यू दे, तिसरा दे, चौथा दे, पाचवा दे, 10वा दे, आणि 10 ही इंटरव्ह्यू मध्ये जर नापास झाला ना, काळजी करू नको, तुझा बाप अजून सक्षम आहे, जिवंत आहे. अरे तू इंजिनियर मुलगा आहे, माझ्या पगारातून त्या ठिकाणी थोडी थोडी काटकसर करून बाजूला पैसे टाकील आणि तुला एखादा मोठा बिझनेस टाकून देईल. काळजी करायचं कारण नाही, रडायचं नाही. अरे आता या ठिकाणी रडायचं नाही, आता खऱ्या अर्थाने लढायचं आहे, रडायचं नाही. त्यावेळेला मुलगा मोठमोठ्याने हंबडा फोडून रडत होता आणि मुलगा सांगत होता, नाही बाबा, नाही बाबा, त्या ठिकाणी तुम्ही मला त्या ठिकाणी मारत होता, तुम्ही मला झोडत होता, नको ते काम सांगत होता बाबा, दुसऱ्याचे काम मला सांगत होता, नको ते काम सांगत होता, असं करू नको, तसं करू नको, नको ते काम सांगत होता, नेहमी मला रडवत होता बाबा, मला तुम्ही नेहमी रडवत होता. पण बाबा आज कळालं, तुम्ही मला रडवत नव्हता, तर तुम्ही मला खऱ्या अर्थाने घडवत होता, तुम्ही मला खऱ्या अर्थाने घडवत होता. महाराज, त्या ठिकाणी तो बाप आपल्याला जेव्हा जेव्हा रडवत असतो, जेव्हा जेव्हा नको ते काम सांगत असतो, असं करू नको, तसं करू नको असं सांगत असतो ना दादा, त्याच्या पाठीमागे एकच स्वार्थ त्या बापाचा असतो महाराज. आपल्या मुलांनी शिक्षणाने समृद्ध झालं पाहिजे, आपल्या मुलाने संस्काराने समृद्ध झालं पाहिजे, ही अपेक्षा त्या खऱ्या अर्थाने त्या बापाच्या अंतःकरणामध्ये असते. कारण या जगाच्या पाठीवर त्या बापाला काही अपेक्षित नाही. स्वाभिमानी जात कोणती असेल तर ती बापाची आहे महाराज. एका कवीने फार सुंदर वर्णन केलंय महाराज. बाप स्वाभिमानी बाना, बाप कनखर कना, बाप स्वाभिमानी बाना, बाप कनखर कना, त्याच्या काळाचा सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. असा असतो दादा तो बाप. फक्त तो बापा असल्यानंतर कळत नाही महाराज, आणि गेल्यानंतर मात्र मिळत नाही. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचे काढ करून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या कर्तव्यासाठी त्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत असतो. मुलांनी शिक्षणाने समृद्ध झालं पाहिजे, संस्काराने समृद्ध झालं पाहिजे. आज खऱ्या अर्थाने हे तीनही चिरंजीव आहेत. त्या ठिकाणी महाराज ठाण्यासारख्या शहरामध्ये आपलं नाव खूप मोठं लौकिक केलेलं आहे. बापाला याच्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा आहे महाराज? फक्त आणि फक्त बापाचं नाव त्या ठिकाणी लौकिक करावं, याच्यासाठी तो बाप रात्रंदिवस, दिवसाची रात्र, हाडाची काढ करत असतो. आणि असा बाप जेव्हा ज्या कुटुंबातून जातो ना महाराज, त्या कुटुंबाला किती दुःख असतं हे शब्दामध्ये कधी व्यक्त करता येणार नाही. आज खऱ्या अर्थाने बाबा या कुटुंबातून 1 वर्षापूर्वी गेलेले आहे. बाबांच्या जाण्याने या कुटुंबावर जे काही दुःखाचा आघात झालेला आहे, त्या कुटुंबाला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने सावरण्याची बुद्धिशक्ती त्या ठिकाणी द्यावी, ही प्रार्थना भगवंताच्या चरणावरती करतो महाराज. आज खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी आहेत. या ठिकाणी ज्यांच्या हाताखाली मी शिकलो आहे, सर देखील या ठिकाणी आहे, त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. अनेक गावागावून त्या ठिकाणी भजनी मंडळ आलेले आहेत, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी आलेले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य आमच्या गावचं भूषण श्री हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य पचपिंड महाराज आहेत. त्याचप्रमाणे शिवनाथ महाराज आहेत, बाबासाहेब महाराज आहेत, मामा आहेत, विनेकरी बाबा घोडगर बाबा आहेत, मुरली बाबा आहेत. सर्व भजनी मंडळ आहे, आमच्या गावचं भजनी मंडळ आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे कार्य करतात ते आमचे मेहुणे, मला वाटतं चॅनलचं नाव महासत्ता न्यूजचे प्रोप्रायटर आमचे मेहुणे नवनाथ
वावरे सर आहेत, त्याचप्रमाणे आमचे बंधू आहेत, आमचे दुसरे बंधू स्वपन दादा आहेत, आमचे मोठे बंधू आहेत, सर्व भजनी मंडळ आहेत, सर्व पाहुणे मंडळे आहेत. अतिशय सुंदर असे सिस्टम आहेत. ज्यांनी मला त्या ठिकाणी तारीख दिल्यानंतर वेळोवेळी आठवण करून दिली ते आमचे दाममामा आहेत. सर्वच परिचयाची मंडळी आहेत, सर्वच पाहुणे मंडळी आहेत. सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो आणि थोडंसं या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज, बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. बाबांच्या पाठीमागे आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस जायचं आहे महाराज. प्रत्येक जीवाला जायचं आहे. इतर राहायला कोणीच आलेला नाही. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला त्याला मरण अटळ आहे. जन्माले जन्माले बाळ कशी वाट पाहे काळ. अरे ज्याचा ज्याचा जन्म झाला ना दादा त्याला त्याला मरण अटळ आहे. फक्त त्या ठिकाणी जीवन कसं जगावं हे फार महत्वाचं आहे. जो जन्माला आला त्याला मरण अटळ आहे. फक्त जीवन मधलं कसं जगायचं हे आपल्या हातात आहे. कारण माणूस त्या ठिकाणी शरीराने जरी गेला ना दादा तरी पण कर्माने पाठीमागे जिवंत राहत असतो. अरे माऊली महावैष्णव ज्ञानोबारांना आपल्यातून समाधी संजीवनी समाधी घेऊन 700-750 वर्ष उलटून गेले दादा. आजही खऱ्या अर्थाने ज्ञानोबारांच्या नामाचा जयघोष आपण त्या ठिकाणी करतो. जगद्गुरु तुकोबारांचं वैकुंठ गमन होऊन 400-450 वर्ष उलटून गेले. आजही तुकोबारांच्या नामाचा जयघोष आपण करतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मातोश्री अहिल्यादेवी होळकर, संत महापुरुष आपल्यातून जाऊन कितीतरी वर्ष उलटून गेले. आजही खऱ्या अर्थाने त्यांच्या नामाचा जयघोष आपण करत असतो. बाबांना आपल्यातून आज 1 वर्ष जाऊन झालंय तरी पण त्या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ आपण खऱ्या अर्थाने त्यांची आठवण काढतोय. याचं कारणच असं आहे की माणूस जन्माला त्या ठिकाणी शरीराने जरी जात असेल तरी पण कर्माने पाठीमागे जिवंत राहत असतो. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या जगती जगमाती, ओ राहिल्या जगती जगमाती. दिगंबर किंवा तुका म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती त्यांचीच पाठीमागे राहत असते महाराज. म्हणून मला सांगायचं काय आहे, जन्माला तर प्रत्येक जण आलेला आहे, मरणार सुद्धा प्रत्येक आहेच, जाणारच आहे प्रत्येक. कारण माणसाचं जीवन म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचा बुडबुडा आहे महाराज. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में मत घोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में मत घोल रे. अब कभी ना है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब कभी ना है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. जन्म अनमोल रे, मिट्टी में मत घोल रे.
पाण्यावरती आलेले बुडबुडे किती दिवस टिकतात हो, किती वर्ष टिकतात, किती तास टिकतात, त्यांची गॅरंटी नाही महाराज. पाण्याचा बुडबुडा म्हणजे माणसाचं जीवन आहे. म्हणून जवानीवर त्या ठिकाणी कधीच गर्व करायचा नाही. कितीही जवान असला, कितीही पैलवान जरी असला, कोरोनाने दाखवून दिलं महाराज, पैलवान सुद्धा गेले. म्हणून त्या ठिकाणी गर्व करायचा नाही. माणसाचं जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे, कधीच गर्व करायचा नाही. तो बूंद है पानी का मिट्टी में नाम रे. पाण्याचा बुडबुडा आहे जीवन. एवढंच काय, गर्व कोणत्याच गोष्टीचा नाही करू महाराज. कितीही पैलवान असला तरी जाणार, किती पैशावाला असला तरी तो जाणार. जीवनामध्ये धन कमवायचं असेल तर कोणतंही धन कमवण्यामध्ये काही तथ्य नाहीये. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वीज करी. धन कमवलं पाहिजे, पण कोणतं धन कमवलं पाहिजे? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. माणसाचं जीवन महाराज त्या ठिकाणी पाण्याचा बुडबुडा आहे. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला त्याला मरण अटळ आहे. उपजेते नाशे, नाशे लेते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे भरे भ्रमेगा, किंवा देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया. ना म्हणो धनंजयाची या परी, किंवा उपजलिया पिंडा मरण सांगा ते. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला त्याला मरण अटळ आहे. जन्माला आल्यानंतरच आपण आपलं मरण घेऊन येत असतो. कारण आपण पाचीच्या दिवशी सटवी काय करते, ती रात्र सटवीची असते. सटवीची राती न विसंबी जेवाती, तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. पाचीच्या दिवशी आपला 7-12 सगळी सटवी आपल्या कपाळावर लिहित असते. तुमच्या जीवनामध्ये काय काय होणार आहे हे सगळं अगोदरच घडलेलं असतं महाराज. म्हणून ज्याचा जो खाटेवर आला त्याला ताटेवर जायचं आहे महाराज. प्रत्येकाला जावं लागणार आहे. ज्यांच्या आयुष्याची मर्यादा सुद्धा आपण करू शकत नाही, गणित सुद्धा करू शकणार नाही, त्यांना देखील जावं लागलं ना महाराज. तिथं तुम्ही आम्ही काय नौ भी मर गए, 10 भी मर गए 1788. 33 कोटी देवता मर गए पडे काल के फासे. काळाच्या फासातून कोणीही सुटणार नाही. कारण तो काळ ज्याप्रमाणे उंदरावर भोका टपून बसतो ना महाराज, त्याप्रमाणे काळ आपल्यावर टप धरून बसलेला आहे. वा वा, अनमोल रत्न आहे बरं का आपल्या भागातही. हे सगळे आपल्याच भागातले रत्न आहे, यांना सांभाळलं पाहिजे महाराज. पण आता शोकांतिका अशी आहे, चला जाऊ द्या. काळ आपल्यावर टपून बसलेला आहे, तो कधी आपल्यावर उडी मारेल सांगता येत नाही महाराज. आणि त्याची उडी पडल्यानंतर कोणी सोडवणार नाही महाराज. काळाची उडी, काळाची उडी, काळाची उडी पडेल बाजवा, सोडविल तेव्हा माय बापा. कोणीही सोडवणार नाही महाराज. त्याची उडी पडल्यानंतर कोणीही सोडवणार नाही. प्रत्येकाला जावं लागणार आहे महाराज.
म्हटले महाराज, देह जाईल जाईल आणि त्याशी काळोबा खाईल. ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरण अटळ आहे महाराज. प्रत्येकाला जावं लागणार आहे, प्रत्येक जण जाणार आहे. फक्त जात असताना जे काही आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे ते मिळालेल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक जीवाने आपला शेवट गोड कसा होईल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे महाराज. मग आपला शेवट कशाने गोड होईल हो, तर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की आम्ही आमच्या जीवनामध्ये दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे किंवा दिवस न कळे रात्र न कळे आणि अंगी खेळे दैवत आहे किंवा सदा नाम घोष करू हरी गाथा, घोष करू हरी गाथा, सदा नाम घोष करू हरी कथा. संत महात्म्यांनी सदा नाम घोष केला, कदा कदा नाही. सदा नाम घोष केला तर सदा समाधान प्राप्त होतं. आणि आपण कधी करतो, कदा कदा करतो, म्हणून आपल्याला कदा कदा समाधान प्राप्त होतं. म्हणून महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये रात्रीचा दिवस दिवसाची रात्र त्या ठिकाणी करून फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण केलं, चिंतन केलं, म्हणून आमच्या जीवनाचा शेवट त्या ठिकाणी गोड झाला. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनाचा शेवट गोड करून घ्या. अभंगाचं प्रथम शेवट शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये रात्रंदिवस त्या ठिकाणी भगवंताचं भजन केलं महाराज. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, कोणतं युद्ध महाराज? भगवंताच्या भजनाचं युद्ध. त्या ठिकाणी रात्रंदिवस भगवंताची भक्ती केली आणि भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला पवित्र असा हा नरदेह त्याची प्राप्ती करून घेण्यासाठीच दिला ना महाराज. नाथ महाराज भागवतामध्ये काय सांगतात? भगवान परमात्म्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली महाराज, फक्त हा नरदेह न निर्माण करता ऐसे जाणावया निज स्वरूपाते पूर्वी तेने श्री अनंते आपुले मायेची हाते केली बहुत शरीरे एकी केली भूचरे एकी केली खेचरे एकी केली जलचरे चराचरे ते बहु एकी. अनेक येण्या भगवान परमात्म्याने निर्माण केल्या महाराज, फक्त हा नरदेह न निर्माण करता. आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली त्यावेळेला भगवान परमात्म्याने या सृष्टीकडे पाहिलं
तेव्हा भगवंताला समाधान नाही वाटलं. का समाधान नाही वाटलं हो? कारण त्याचं भजन करण्यासारखं याच्यात कोणीच नाही ना. कारण पशु काय पाप पुण्य हे जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, किंवा आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. जनावरांचे आणि आपले तुमचे आमचे सर्वांचे व्यवहार कितीतरी सारखे आहेत बघा महाराज. आहार निद्रा, आहार म्हणजे तुम्ही आम्ही पण खातो, जनावर सुद्धा खातायत भूक लागल्यानंतर. निद्रा तुम्हालाही आहे, जनावरांना आम्हाला आहे, जनावरांना सुद्धा आहे. मैथून आपल्याकडे आहे, जनावरांकडे आहे. फक्त आणि फक्त परमार्थ करण्याचं ज्ञान फक्त आणि कही ज्ञान नाही कोठे, आणि कही ज्ञान नाही कोठे, आणि कही ज्ञान नाही कोठे, आणि कही काय लागतं हो पंढरपूर व्हायला. आज खऱ्या अर्थाने पंढरपूर या ठिकाणी अवतरलेला आहे महाराज. याची देही गडे देवाचे भजन आणि अनेक हे ज्ञान नाही कोठे. महाराज सर्व ज्या योन्या आहेत ना, 84 लाख योन्या आहेत, त्यामध्ये फक्त 83,99,999 योन्या आहेत ना, या भोग प्रदान आहे. आणि फक्त माणसाची योनी त्या ठिकाणी काय आहे तर ज्ञान प्रदान आहे. कारण याच देहाने परमार्थ करता येतोय महाराज, दुसऱ्या देहाने परमार्थ करता येत नाही. भगवान परमात्म्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली तेव्हा भगवंताला समाधान वाटलं नाही. आणि मग भगवंताने त्या ठिकाणी तुमचं आमचं हे मॉडेल सेम भगवंतासारखंच निर्माण केलं. भगवंताला वाटलं आता कमीत कमी हे तरी आपलं काय करील, भजन करेल, हीच आपली भक्ती करेल. पण महाराज याच्यासारखं बिलिंदर दुसरं कोणतंच नाही. कारण ज्या वेळेला हा जीव आईच्या उदरामध्ये होता ना महाराज, त्यावेळेला देवाने त्याला विचारलं, त्याच्या नाका तोंडामध्ये मल मूत्र जात होतो, त्यावेळेला देवाला विनंती केली, प्रार्थना केली. देवाला सांगितलं, एक वेळ करी या दुखावे वेळ करी या दुखावे गळे, हो दुरिताचे जाळे उगवणी. हे भगवंता दयाघना, फक्त आणि फक्त या संकटातून एकदा सोडव. देवाने विचारलं, मी तुला एकदा सोडवतो, पण तू बाहेर आल्यानंतर माझी भक्ती करशील का? त्याने वचन दिलं महाराज. अडविन पाय हा माझा नवस, देवाला वचन दिलं महाराज देवाने, बाहेर आल्यानंतर तुझं भक्ती करेल, तुझंच भजन करेल. नवस हा माझा नवस, आठवीन पाय हा रात्रंदिवस पांडुरंगा, रात्रंदिवस तुझं भजन करीन असं नवस वचन दिलंय भगवंताला. पण बाहेर आल्यानंतर ज्या वेळेला जीव जन्माला येतो, बाळ जन्माला आल्यानंतर देवाने त्याला प्रश्न विचारला, अरे तुम्हाला वचन दिलंय की बाहेर आल्यानंतर तू माझं भजन करशील, कर ना मग भजन, मला वचन दिलंय. त्यावेळेला ते बाळ कसं रडतं हो, रडताना कसं रडतं ते की हा म्हणजे त्याच्यातून त्या देवाला सांगतंय, देवा कधी वचन दिलंय, केव्हा 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 असंच रडतं ना. म्हणजे देवाला वचन दिलेला एवढं बैमान होतंय. आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान होतं महाराज. त्या ठिकाणी देवाला सांगतं, कधी म्हटलो देवा मी तुझं भजन करीन. आणि मग महाराज त्या ठिकाणी देवाला कळतं की हे किती बैमानी.
म्हणजे देवाला वाटलं कमीत कमी आता हेच माझं भजन करील, पण त्या ठिकाणी देवालाच नाही म्हणणारे अवलाद जन्माला आले महाराज. ते म्हणतात की ज्या अर्थी तुमचा देव दिसत नाही आम्हाला डोळ्याने, त्या अर्थी तुमचा देव कशावरून? कारण चक्षुर्वै सत्यम, जे डोळ्याने दिसतं तेच या जगामध्ये असतं. आता जे डोळ्याने दिसतं तेच असतं असं जर म्हणायचं असेल तर मला सांगा महाराज, घोबडाला सूर्य दिसतोय का? मग अशा किती घोबडांनी सूर्य नाही म्हटल्यानंतर उद्या सकाळी सूर्य उगवायचं थांबणार आहे? तसं अशा किती नास्तिकांनी देवाचं अस्तित्व नाही म्हटल्यानंतर त्या देवाचं अस्तित्व नाहीच होणार आहे. अरे तो देव कुठे नाही हो, विठ्ठल जळी स्थळी भरला ठाव नाही उरला. देव नटला नाना परी बरो निवरला चराचरी. अरे कुठे नाही देव, चराचरामध्ये आहे. किंवा गवळणी तर म्हणतात कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब उजनीरा. अरे चराचरामध्ये तो परमात्मा ठासून भरलेला आहे महाराज. चला मला सांगायचं काय आहे की त्या ठिकाणी देवाला वाटलं हे आपलं भजन करील, पण देवाला नाही म्हणणार त्या ठिकाणी जन्माला आलं महाराज. देवालाच नाही म्हणणार जन्माला आलं. देव धर्म सांधी पडियेले सकळ आणि विषयी गोंधळ गाजत असे. देवाला वाटलं एक आणि लोकांनी केलं एक. आता वाटलं एक आणि झालं एक, याच्यासाठी एक उदाहरण सांगतो ऐका. काय झालं महाराज, पावसाळ्याचे दिवस होते आणि एक भिकारी रस्त्याने भीक मागत जात होता. सिटीमध्ये शहरामध्ये त्या ठिकाणी तो भीक मागत मागत जात असताना पावसाने झोडपला, थंडीने काकडू लागला. त्याला आता या परिस्थितीमध्ये त्याला कोणी भीक देईल का हो? कुणीच भीक देणार नाही. सगळ्यांनी दरवाजे बंद केले, कुणीच त्याला भीक दिली नाही. थंडीने काकळू लागला. त्याला वाटलं आता मेल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि थंडी वाजते. आता काय केलं पाहिजे? रस्त्याने जात असताना एक स्त्री, थोडा कमी पाऊस झाला होता म्हणून एक स्त्री छत्री घेऊन रस्त्याने जात होती. हा पाठीमागून आला आणि जवळच पोलीस स्टेशन होतं. त्याने असा विचार केला की आता आपल्याला कोणी भीक देणार नाही आणि निवारा सुद्धा कोणी देणार नाही, कारण भिकाऱ्याला घरामध्ये कोणी घ्यायला मोकळे का? आपल्याला निवाराही मिळणार नाही आणि भीकही मिळणार नाही. मग त्याने डोकं लावलं. काय डोकं लावलं? त्याने विचार केला की आपण आता या स्त्रीच्या हातातली छत्री हिसकावून पळायचं आणि हिसकावल्यानंतर ती स्त्री आरडाओरडा करणार आणि त्या ठिकाणी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी पोलीस स्टेशन असल्या कारणानं पोलिस आपल्याला येणार, पकडणार आणि आपल्याला एका बंद कोठडीमध्ये, एका रूम मध्ये बंद करून ठेवणार आणि भूक लागली म्हणून मागितलं तर ते खायलाही देणार. म्हणजे खाण्याचंही पोटाचंही काम भागणार आणि दुसरी गोष्ट निवाराही मिळणार असं त्याला वाटलं. पण घडलं मात्र तसं नाही. काय केलं? तो पाठीमागून आला, त्या स्त्रीच्या हातातली छत्री हिसकावली आणि पळू लागला. तेवढ्या ती स्त्री म्हटली तुमची असेल तर घेऊन जा बाया, मी पण दुसऱ्याचीच आणली होती. म्हणजे त्याला वाटलं एक आणि घडलं मात्र दुसरं. तसं देवाला वाटलं एक हे माझं भजन करील, पण देवालाच नाही म्हणणारं जन्माला आलं महाराज. म्हणजे वाटलं एक आणि घडलं मात्र दुसरं. पण महाराज सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्या ठिकाणी भगवंताच्या भक्तीशिवाय, भगवंताच्या प्राप्तीशिवाय या जीवनामध्ये अर्थ नाही महाराज. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखलिया. प्रत्येक जीवाने आपल्या जीवनाचा शेवट जर गोड करून घ्यायचा असेल तर भगवंताची भक्ती केली पाहिजे महाराज. अरे जाणार तर प्रत्येक जण जाणार आहे, इथं राहायला कोणी आलेलं नाही, कारण हे माणसाचं जीवन म्हणजे भाड्याचं घर आहे ना दादा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. अरे भाड्याचं घर आहे, भाड्याच्या घरामध्ये आपण किती दिवस राहू शकतो हो? जास्त दिवस राहू शकत नाही. कधी ना कधी ते खाली करावंच लागतं. त्याप्रमाणे या जीवाला, कारण हा जीव जो आहे ना, या शरीरामध्ये हा जीव आहे, याने भाड्याने आणलेलं हे घर आहे महाराज. कारण आपल्या अंगावरती हा जो शर्ट आहे हा जीर्ण झाल्यानंतर जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे आहे की नाही, मग नूतन विडीजे. ज्याप्रमाणे आपल्या अंगावरती जो शर्ट आहे जुना झाल्यानंतर, जीर्ण झाल्यानंतर आपण काढून ठेवणार आहे, त्याप्रमाणे या जीवाला सुद्धा हे शरीर मर्क झाल्यानंतर, जीर्ण झाल्यानंतर त्याला ते सोडावं लागणार आहे. प्रत्येक जण जाणार आहे महाराज. आपल्याला मरण कळतंय महाराज, प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी मरण आहे, प्रत्येकाला मरण कळतंय, तरी पण आपण डोळे उघडत नाही. आणि मरण सांगतो तुम्हाला
त्या ठिकाणी मरायच्या अगोदर 6 महिने आपल्याला मरणाने संकेत दिलेले आहे, सिग्नल दिलेले आहे. फक्त आपलं त्याच्याकडे फारसं लक्ष नसतं आणि आपण जर त्याच्याकडे जर फारसं जर लक्ष दिलं तर त्या ठिकाणी आपण त्याचाच ध्यास घेऊ. कारण मरणाचे सुद्धा 7 नियम त्या ठिकाणी 7 सिग्नल दिलेले आहे महाराज. काय सिग्नल दिले मरणाचे? आपल्याला 6 महिने मरण अगोदरच कळत असतं. आता मी फक्त शॉर्टकट मध्ये सांगून जातो, आपल्याकडे वेळ कमी आहे. पहिला सिग्नल दिलाय मरणाचा 6 महिन्यापूर्वी शास्त्राने आणि संतांनी सुद्धा दिलेला आहे. पहिला सिग्नल कोणता आहे मारायचा? तर पहिला सिग्नल सांगून जातो, ऐका. 6 महिन्याच्या अगोदर एक पहिला सिग्नल आहे मारायचा. काय करायचं? सकाळी 8-8:30च्या दरम्यान पूर्व दिशेला आपण सूर्याकडे तोंड करून चालायचं. मला सांगा, आपण जर पूर्व दिशेला जर जात असेल तर आपली सावली कुठं पडेल? पश्चिमेला पडेल. पण जर ती सावली पश्चिमेला पडण्याऐवजी जर दक्षिणेला जर पडली तर आपण समजून चालायचं की आपलं मरण 6 महिन्यावर येऊन ठेपलेलं आहे. हा झाला मरणाचा पहिला संकेत 6 महिन्यापूर्वीचा. आता दुसरा संकेत सांगतो, ऐका. नदीच्या पात्रातून आपण जातोय, अतिशय स्वच्छ पाणी आहे. नदीचं पाणी अतिशय नितळ छाक असते, पारदर्शक पाणी असते. त्याच्यामध्ये आपण जर त्या पाण्यातून जात असताना आपल्याला सगळेचे सगळे अवयव एकदम स्पष्ट दिसतात, पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत. पण त्या पाण्यामध्ये आपल्याला सगळे अवयव दिसतात, फक्त मुंडक्यापासून वरचा भाग दिसत नाही. समजून चालायचं 3 महिन्यावर आपलं मरण येऊन ठेपलंय. हा कितवा संकेत झाला? दुसरा. आता तिसरा संकेत सांगतो, ऐका. आपण आंघोळ करतोय, बादल्या पाणी अंगावर घेतलंय, सगळं अंग आपलं ओलचिंब झालेलं आहे, फक्त दंड आणि आपली छाती कुरडी आहे. समजून चालायचं 15 दिवसावर येऊन ठेपलेलं आहे. हा झाला तिसरा संकेत. आता चौथा संकेत सांगतो, ऐका. चौथा संकेत असा आहे, आपण आपल्या कानामध्ये बोटं घालायचे. कानामध्ये दोन्ही बोटं घातल्यानंतर आपल्याला एक ध्वनी ऐकायला येतो का? नाद ऐकायला येतो. तो नाद जर ऐकायला आला तर ठीक, आणि जर नाही ऐकायला आला तर समजून चालायचं आपलं 9 दिवसावर येऊन ठेपलेलं आहे. हे ज्ञानोबा सांगतात. कानी घालून या बोट, नाद जे पहावे, दिसता जाणावे 9 दिवस. कितवा संकेत झाला? 4 संकेत झाले. आता 5वा संकेत असा आहे, ज्ञानोबारांनी सांगितलेला 5वा संकेत असा आहे, आपल्याला प्रत्येकाला आपल्या भोवया दिसतात. आपण जर वरती बघितलं तर आपल्याला आपल्या भोवया दिसतात. पण जर भोवया जर नाही दिसल्या तर समजून चालायचं की 7 दिवसावर आपलं मरून येऊन ठेपलेलं आहे. भोवया पाहता न दिसता जाना, आयुष्याची गणना 7 दिवस. कितवा संकेत झाला? 5वा. आता 6वा संकेत आहे, आपल्या डोळ्यामध्ये बोट घालायचे. डोळ्यात जोरात नका घालू, फक्त डोळ्यात बोट घालायचे. डोळ्यामध्ये बोट घातल्यानंतर आपल्याला एक पांढरा शुभ्रा चक्र दिसत असतं. बघा, कधी प्रयोग करून बघा. जर ते चक्र दिसलं तर ठीक, आणि जर नाही दिसलं तर डोळा घालून या बोट चक्र जे पाहता आणि न दिसता जाना 5 दिवस. जर चक्र नाही दिसलं तर 5 दिवसावर आपलं मरण येऊन ठेपलेलं आहे असं समजायचं. आता कितवा झाला? 6वा. आता शेवटचा आणि मरणाच्या दिवसाचा संकेत शेवटचा आहे. काय करायचं? फक्त आपण आपल्या नाकाचा शेंडा बघायचा. जर आपल्याला नाकाचा शेंडा जर दिसला तर ठीक, आणि जर नाही दिसला तर मग समजायचं आपलं आजच तद्धाम परमम मम आहे. त्याची तिने बोला रामकृष्ण, नासकराचे आग्रह न दिसता नयनी, आणि त्याची तिने बोला रामकृष्ण. हे मरणाचे 7 संकेत आहे. मग प्रत्येक त्या ठिकाणी प्रत्येक जीव जाणार आहे, प्रत्येकाला जायचं आहे. इथं राहायला कुणी आलेलं नाही. आता हे संकेत सांगितले तरी पण आता त्या ठिकाणी आपण सावध व्हायचं नाही. आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. आता तरी त्या ठिकाणी सावध व्हायचं, आणि सावध होऊन काय करायचं? सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. म्हणून महाराज त्या ठिकाणी आपण सावध होऊन काय करायचं? भगवंताची भक्ती करायची, भजन करायचं, आणि आपला जीवन त्या ठिकाणी आपला शेवट गोड करून घ्यायचा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणि जर शेवट त्या ठिकाणी आपला गोड जर झाला तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की त्या ठिकाणी कोणाची भेट होते? अभंगाचं दुसरं चरण. आलोनी जाता माहे, आलोनी जाता माहे, आलोनी जाता माहे,
वरावरा निजाचा माहेर आलो निजाचा आलो निजाच्या माहेरा. त्या ठिकाणी कोणाची भेट झाली? भेटी रखुमाईच्या वरा. बरं तिथं आणखी काय झालं तर परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. विठोबा रखुमाई शेवट तो भला माझा बहुगुण झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवाला जायचं आहे. प्रत्येक जण जाणार आहे. फक्त जात असताना त्या ठिकाणी असं काही कर्म केलं पाहिजे की त्या ठिकाणी कर्माने माणूस जिवंत राहिला पाहिजे. कारण अगरबत्ती जळत असते पण तिचा धूर मात्र, तिचा सुगंध मात्र दरवळत असतो. त्याप्रमाणे आपलं मानवी जीवन त्या ठिकाणी दरवळत राहिलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आपला शेवट गोड कशाने होईल तर भगवंताची भक्ती करत असताना आपला शेवट निश्चितच त्या ठिकाणी गोड झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक जीवाने भगवत भक्ती करून आपला शेवट गोड करून घेतला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत हे. रात्रंदिवस भगवंताची भक्ती करून माझ्या जीवनाचा शेवट गोड करून घेतला. शेवट तो भाला माझा बहुगोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेले आता घेऊ धनी. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. असो अगदी अल्पशा बुद्धीप्रमाणे अल्पशा वेळेमध्ये या ठिकाणी या अभंगावरती थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. अधिकचा वेळ झालेला आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी त्यांची या ठिकाणी श्रद्धांजलीपर भाषणं होणार आहे. अनेक मंडळी या ठिकाणी आलेले, पाहुणे रावळे आलेले आहेत, भजनी मंडळ आहेत, महाराज मंडळी आहेत, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. 12चा टाइम होऊन गेलेला आहे. मग अधिकचा वेळ या ठिकाणी न घेता बाबांना पुनश्च एकदा त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नवे मामांना त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. अतिशय सुंदर असं भजनी मंडळ आहे. अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. त्या ठिकाणी काय चॅनल महासत्ता चॅनलचे प्रोप्रायटर आहे. सर्व मान्यवर मंडळे आहेत, भजनी मंडळ आहे. सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो. बाबांना पुनश्च एकदा त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि अधिकचा वेळ न घेता याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर सर्वांना विनंती आहे की 2 मिनिट सगळ्यांनी जागेवर बसून घ्यायचे. आज या आमच्या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळे पाहुणे मंडळी, हितचिंतक सगळे या ठिकाणी अगदी वेळेवर उपस्थित झाले. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी आमच्या कोळेकर परिवाराच्या वतीनं मनापासून हार्दिक असा आभार मानतो. आणि या ठिकाणी या पुण्यस्मरणानिमित्त ज्यांनी उत्कृष्ट अशी कीर्तन सेवा या ठिकाणी केली ते डिग्रस गावचा भूषण आणि आपल्या सर्वांचे स्नेही आदरणीय
रमेश महाराज तांबडे यांनाही आमच्या परिवाराच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी एक 2-4 श्रद्धांजली होणार आहेत. त्या मान्यवरांना विनंती की आपण थोडक्यात श्रद्धांजली या ठिकाणी द्यायची आहे. आणि श्रद्धांजली झाल्याच्या नंतर पसाय दानाच्या रूपाने सामुदायिक श्रद्धांजली होईल. आणि त्याच्यानंतर सर्व पाहुण्यांना विनंती आहे की कृपया महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. कैलासवासी वैकुंठवासी आमचे मामा नाथा कावजी कोळेकर या मामांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मामांच्या वर्षश्राद्धानिमित्त जे आमच्या गावचे भूषण रमेश महाराज तांबडे यांनी जी कीर्तनरूपी सेवा दिली त्याबद्दल मी महाराजांचा आभार मानतो, भजनी मंडळाचा आभार मानतो. मामांच्या पाश्चात 3 मुलं 3 मुली, बंधू पुतण्या मोठा परिवार आहे. या परिवाराला जे दुःख झालं हे दुःख सहन करण्याची परमेश्वराने त्यांना ताकद द्यावी. मी डिग्रस गावच्या विविध संस्थांच्या वतीनं आमच्या खेमनर कुटुंबियांच्या वतीनं या मामांना अखेरची भावपूर्व आदरांजली वाहतो आणि थांबतो. यानंतर याच गावचे बुवाजी बाबा पाटील खेमनर 2-2 मिनिटांमध्ये प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त करायचं. उठू नका कोणी. दुःखद अंतकरणानं उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनी, आमचे मित्र भाऊसाहेब कोळेकर, दिनकर कोळेकर व आमचे वर्गमित्र शंकर कोळेकर यांचे वडील कैलासवासी नाथा कावजी कोळेकर यांचं गेल्या वर्षापूर्वी दुःखद असं निधन झालेलं आहे. आणि त्यानिमित्त आज या ठिकाणी वर्षश्राद्धाचा हा कार्यक्रम होत आहे. खरं तर या मामांच्या बद्दल सांगायचं झालं तर आमचा रस्ता यांच्या घराजवळूनच. कधी या ठिकाणी या आल्यानंतर पाणी तर प्या जावं, नाही च्या तर पाणी प्या. आणि असा हा गोड स्वभावाचा माणूस. मरणही तसेच प्रकारे आलं. चालता चालता अजिबात हाल न होता या माणसाचं मरण आलेलं आहे. आणि त्या निमित्तानं आज त्यांच्या मुलांनी कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचे हरिक वाटे देवा या उक्तीप्रमाणे अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. खरं तर आई वडिलांच्या ऋणातून कोणीच मुक्त होऊ शकत नाही, परंतु त्यांनी या स्वरूपात थोडा का होईना वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम केला. असो, त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबियाला, त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईकांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वरानं त्यांना शक्ती द्यावी व त्यांच्या आत्म्याची शांती लाभावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो माझ्या व माझ्या कुटुंबियाच्या वतीनं. तसेच या ठिकाणी साकूर पठारबागचे नेते बाळासाहेब कोंडाजी पाटील खेमनर यांच्याही वतीनं भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक संस्थेचे सर SM सर, आदर्श शिक्षक. कैलासवासी नाथाजी काका कोळेकर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त उपस्थित बंधू आणि भगिनी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या परिसराचं भूषण हरिभक्तपरायण रमेश महाराज तांबडे यांनी खूप चांगल्या प्रकारची कीर्तन सेवा या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचे मी या परिसराचे मनपूर्वक आभार मानतो. या काकांना आज 1 वर्ष झालेलं आहे. त्यांनी अतिशय काबाड कष्टाने मेहनतीने आपल्या मुलांवर संस्कार केले, शिकवलं. अनेक समाजामध्ये नावलौकिक मिळवणारं कुटुंब म्हणून ते आज वावरत आहे. अशा या काकांना मी माझ्या परिवाराच्या वतीने, अंबोरे ग्रामस्थांच्या वतीने आणि सह्याद्री परिवाराच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. योगेश पाटील खेमनर. दुःखद अंतकरणाने उपस्थित बंधू आणि भगिनी, आज 1 वर्षापूर्वी कैलासवासी नाथाबाबा कोळेकर यांचं दुःखद असं निधन झालं. त्यांच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने ज्यांनी कीर्तनरूपी सेवा दिली असे तांबडे महाराज यांचे या ठिकाणी आभार मानतो व सर्व उपस्थितांच्या वतीने. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले पठार भागाचे नेते बाळासाहेब कोंडाजी पाटील खेमनर यांच्याही वतीने या नाथाबाबांच्या आत्म्यास भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. लहानू पाटील खेमनर.
दुःखित अंधकरणाने उपस्थित बंधू आणि भगिनी, गेल्या 1 वर्षापूर्वी आदरणीय कैलासवासी नाथाजी कावजी कोळेकर यांचं दुःखद असं निधन झालं. त्यांच्या जाण्याने या कुटुंबात दुःख होणं साहजिक आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती या कुटुंबास मिळो, तसेच गेलेल्या आत्म्यास आपल्या चरणी विलीन करून घेऊ अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून थांबतो. यानंतर दळे सर, यानंतर सिन्नर परिसराचा भूषण दीपक भाऊ सुडके. आमचे अतिशय जिवलग मित्र शंकरराव कोळेकर यांचे वडील नाथाबाबांना जाऊन त्या अर्थानं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 1 वर्ष हा कालावधी तसा या कुटुंबासाठी अतिशय क्लेशदायी ठरलेला आहे. कारण घरातून वडील माणूस ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या घरामध्ये जी पोकळी निर्माण होते ती पोकळी निश्चितपणे ते अनुभवत आहेत. बाबांनी आपल्या या कुटुंबातील मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीचं सुसंस्कृत असं शिक्षण आणि त्यांना घडवलेलं आहे आणि म्हणूनच आज त्यांचे सगळे मुलं अतिशय चांगल्या पदावर राजकारणामध्ये असतील, शिक्षण पेशामध्ये असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. अशा या बाबांना मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. दीपक भाऊ सुडके. आमचे मार्गदर्शक आदरणीय शंकरराव कोळेकर यांचे वडील नाथाबाबा यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. मी माझ्या परिवाराच्या वतीने सिन्नर तालुका धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने बाबांना या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि थांबतो. यानंतर किशोर पाटील खेमनर. दुःखित अंधकरणाने उपस्थित बंधू आणि भगिनी, गेल्या वर्षभरापूर्वी आदरणीय स्वर्गीय नाथाबाबा कोळेकर यांचं दुःखद असं निधन झालं. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबियास देऊ व त्यांच्या आत्म्यास परमेश्वर आपल्या चरणी लीन करून घेऊ अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो व मी माझ्या कुटुंबाच्या वतीने उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. यानंतर माजी PSI कोणगर साहेब. चालू करा. भगिनींनो, 1 वर्षापूर्वी नाथाबाबा कावजी कोळेकर यांचं वृद्धापकाळानं दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात आमचे मित्र, त्यांचे 3 मुलं दिनकर, शंकर आणि भाऊसाहेब यांना जे दुःख झालं या दुःखातून आपण त्यांना धीर देण्यासाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत. परमेश्वर त्या बाबांच्या आत्म्यात चिर शांती देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि उपस्थित सर्वांच्याच वतीने बाबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. साकूर परिसराचं भूषण आदर्श सरपंच ते आदर्श मार्केट सभापती शंकरराव पाटील खेमनर. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, गेल्या 1 वर्षापूर्वी आदरणीय नाथाबाबा कोळेकर यांचं वृद्धापकाळानं दुःखद असं निधन झालं आणि आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय नाथाबाबा कोळेकर यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. सर्वांनी जागेवर चप्पल काढून उभे राहा. 5 दानासाठी.